तर पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतो निखिल. स्ट्रायकिंग एंडला संकेत, नॉन स्ट्रायकिंग एंडला कमलाकर. ऑल द बेस्ट. सामने ते सुरू करत आहोत. हो, स्टिअर करण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर, किंचितचा बाहेर, थोडासा खाली राहतोय. पहिल्या चेंडू तिथे मात्र तुम्हाला निर्धाव संकेत स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना 8 षटकाचा सामन्यात निश्चितच थोडंसं स्टेडी क्रिकेट खेळावं लागेल, संयमाने खेळावं लागेल. ते म्हणजेच फलंदाज करणाऱ्या दहिवली संघाला. ऑप्शनच्या बाहेर इनसाइडवर वॉट अ शॉट, अप्रतिम टायमिंग, सुपर कनेक्शन, 2 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. लास्ट मोमेंटला ऑन द टोस्ट, अवे फ्रॉम द बॉडी, थोडासा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. स्टिअर केलं गलीमध्ये चेंडूला आणि तुम्ही पाहतात एकदा तिथे कंप्लीट केली. चेंडूवर धावसंख्येला दिला आकार धाव फलकावर, तो 5 या धावसंख्येवर. कमलाकर आणि संकेत आघाडीला आलेत डावाला सुरुवात करण्यासाठी दहिवली संघाकडून. MJ स्पोर्ट्स दहिवली हा संघ ड्रॉमध्ये या दोन संघांना चिठ्ठ्या मिळत एकमेकांसमोर फाईट करण्यासाठी. निखिल जो मात्र खेळाडू मागच्या सामन्यात तो आपण बघितलं तर हॅट्रिक संपादन केली होती शेवटच्या 3 चेंडूवर 3 विकेट घेऊन. धावसंख्या दाफरकर 5, स्ट्रायकिंगला पहिल्यांदाच कमलाकर. फिंगर रोल केले, ड्राईव्ह केले, हाफ वॉली करून ड्राईव्ह करत असताना चिकी सिंगल कंप्लीट केली आहे. बॉटम हँड सॉफ्ट हँड मात्र खूप चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळते. धावसंख्या एकने पुढे सरकेले, एकूण अंक झाले ते धावफलकावर मैदानावर 6 धावा. एका धावेने खातं उघडले कमलाकरने. MJ स्पोर्ट्स दहिवली, कोसू प्रतिष्ठान, रॉयल प्रतिष्ठान, रॉयल स्ट्रायकर्स, कौसू प्रतिष्ठान, रॉयल स्ट्रायकर्स शेही या संघाच्या माध्यमातून नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फिंगर रोल केले पुन्हा एकदा. अपील पंचांकडे, लाऊड अपील, स्ट्रॉंग अपील पंचांकडे करत असताना हाईट फॅक्टर काय, इम्पॅक्ट काय आहे, तिसऱ्या पंचांकडे अपील केलंय, DRS कॉल केलाय. पंचांनी मात्र नकार दिला होता, पण गोलंदाज बघायचं आहे त्यांच्या विश्वासावर ते ठाम आहेत की नाही. आणि पंचांकडे बघायचं अपील केल्यानंतर एक्झॅक्टली चेंडू कुठे आहे, इम्पॅक्ट काय आहे, लाईनमध्ये चेंडू होता की नाही, आणि हाईट फॅक्टर काय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि निश्चित तो निर्णय दिला जाईल लगेचच. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून सन्माननीय अध्यक्ष राम पाटोळे साहेब होते उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून निर्णय ते मात्र बघितला जाईल, चेक केला जाईल, निश्चित त्यांच्यामध्ये निर्णय दिला जाईल. नॉट आउट. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. जो रिव्ह्यू त्यांच्याकडे होता म्हणजे शेही संघाकडे मात्र रिव्ह्यू त्यांनी गमावलाय. अंपायर्स कॉल, डॉट बॉल. धावसंख्या 6 धावा. एकमेव रिव्ह्यू मिळतो प्रत्येकाला. निश्चित संगणकाची जबाबदारी असते आपल्याला तो कधी युटिलाइज करायचा आहे, कधी वापरायचा आहे. पण इथे मात्र ताबडतोब युटिलाइज केला, वापरला आणि रिव्ह्यू गमावलाय तो शेही संघाने. निखिलचा पुढचा चेंडू पुन्हा 10 संकेत स्ट्रायकिंग एंडला. स्लोअर चेंडू क्षेत्रक्षेत्री जज करतोय, भाग पडला फटका खेळण्यासाठी मिडॉनला आणि पहिल्याच षटकामध्ये एक मोठी सफलता मिळवतोय संकेत. बॅक टू द पवेलियन. चला सामना लगेच सुरू करायचा आहे, जास्त वेळ घेऊ नका. एका षटकाकडे धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा धावफलकावर.
मागच्या सामन्यात सुद्धा जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला. 5 विकेट हॉल कंप्लीट केला तो निखिलने. आणि या सामन्यात सुद्धा ते मात्र सुरुवात केली एका विकेटने मात्र सुरुवात करत असताना. तर पहिला गडी गारद होतोय म्हणजे शेवटच्या चेंडूवर आणि अंकित झाल्या त्या धावफलकावर 6 धावा. शेंद्रोन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतात. 9व्या दिवस या क्रिकेट स्पर्धेचा आणि 9व्या दिवसातला तुम्ही आता जवळजवळ शेवटचा सामना आहे. हा 8 षटकांचा सामना आहे आणि दोन संघ एकमेकांसमोर फाईट करतायत सुपर 8 या राऊंडमध्ये. आणि याच्यात जो जिंकेल तो संघ थेट बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश निश्चित करेल. थोडीशी सावध सुरुवात आहे पहिल्या षटकामध्ये कारण 8 षटकांचा सामना आहे. टेम्परामेंट खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते 8-8 षटकांची. ओ अवे फ्रॉम द बॉडी स्टिअर केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला चेंडूमध्ये. गलीमध्ये खेळायचा प्रयत्न, गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न, गली आणि पॉईंटमधून चेंडूला काढायचं होतं कारण पॉवर प्ले मार्गस्थ आहे मैदानावर. दुसरं अप्रतिम पंच. चांगलं क्षेत्ररक्षण पण ते मात्र चेंडू कव्हर होत नाहीये. पंच पाहायला मिळाला तो क्षेत्र फलंदाज नवीन आलेला फलंदाज इन रेड कॅप किशोर कडून. दुसऱ्या पॉवरमध्ये आपण बघतोय 2च खेळाडू सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतात. मिड विकेट आणि त्याचबरोबर लॉंगॉनला थोडासा वाईडिश उभा आहे. सेकंड पॉवर प्ले इन प्रोग्रेस. गोलंदाज यश करतात तो म्हणजे तुषार. हा चेंडू बघतात मागे जातोय चेंडू. मागे खेळायचा प्रयत्न होता. फाईन लेग लॉंग लेग मध्ये खेळायचा प्रयत्न होता. डॉट बॉल. तुषार पहिलं षटक आपण बघितलं निखिलचं अप्रतिम गोलंदाजी केली निखिलने. 1 विकेट मिळवली. फक्त 6 धावा खर्च केल्या पॉवर प्ले मध्ये. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. धावसंख्या स्थिरावली आहे धावफलकात एकूण 8 धावा. तुषार हवेमध्ये चेंडू लिडिंग एज पॉइंटला क्षेत्ररक्षक जज करतोय आणि ते एक लॉलीपॉप कॅच होता तो जिल ड्रॉप होतोय. गेंदबाज करे भी तो क्या करे. तुषारने माझा चांगला चेंडू हाताळला. भाग पडला हा चुकीचा फटका खेळण्यासाठी. सर्कलच्या आतमध्ये ही विकेट निश्चितच त्याने मिळवली होती पण पॉईंटच्या खडकून होते ती चूक झेल सुटतोय आणि जीवदान मिळते ते कमलाकरला. एकदा कंप्लीट झाली या चेंडूवर धावसंख्या 1 ने पुढे सर अजूनही सिंगल डिजिटमध्ये 9 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. निश्चित निखिलचं त्याला खूप चांगलं गायडन्स मिळत आहे. त्याच्या बाजूलाच तो उभा आहे. शॉर्ट ऑफ गुड लेंथ अप्रतिम डिलिव्हरी. सुरेख चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेंथ सध्याच्या काळाची गरज आहे. गुड लेंथ शॉर्ट ऑफ गुड लेंथ जिथे मात्र फलंदाज जास्त मोठे फटके मारू शकत नाही आणि विकेट मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. तो चेंडू पाहायला मिळाला. ऑन द टोस फलंदाज उभा राहायला कट करण्याचा प्रयत्न. लेमन कट रुबी कट चायना कट असा फटका तुम्हाला पाहायला मिळतो. चेंडू मागे जातो तो विकेट किपरच्या हातामध्ये अँड डॉट बॉल अगेन. तुषार फुल लेंथ आहे. पुन्हा त्या पंच केलाय क्षेत्राच्या काळात मिड ऑफला निखिल चेंडू कव्हर करतोय पण क्विक सिंगल. 1000 समाधान. षटक संपते दुसरं. 2 षटकांची धावसंख्या अत्यंत माफक दुहेरी अंकात 10 धावा धावफलकावर. दोन षटकांची धावसंख्या 5ची गती पाहायला मिळते आणि धावा अंकित झाले धावफलकात एकूण 10 धावा. 2 षटकामध्ये 1 गडी गमावलाय तो फलंदाजी करत असताना तो म्हणजेच दहिवली या संघाने. MJ स्पोर्ट्स दहिवली वर्सेस तुम्ही पाहतात कौसू प्रतिष्ठान रॉयल स्ट्रायकर्स शेई हा संघ जो आज स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये शेवटचा सामना दोन्ही खेळत आहेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज तो रोहित लेफ्ट आर्म बॉलर. जबरदस्त पोटेन्शियल आहे गुणवत्ता आहे कौशल्य या खेळाडूकडे आहे आणि त्याच्या समोर स्ट्रायकिंग फलंदाज किशोर. पॉवर प्ले संपलाय. क्षेत्ररक्षण पुढे फैलावण्यात आले विस्फारण्यात आलाय. कॉमेडी स्पॉट 8 कडून पुन्हा एकदा हो अप्रतिम डिलिव्हरी ब्युटिफुल डिलिव्हरी. काय स्विंग होत आहे चेंडूमध्ये. रिलीज ऑफ पॉइंट रोहितचा अप्रतिम आणि अत्यंत सुरेख आहे. सुपर डिलिव्हरी. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. क्रीजचा वापर करतोय. चेंडू अँगल करण्याचा प्रयत्न करतोय. गुड बॉलिंग. फर्स्ट डिलिव्हरी डॉट फ्रॉम रोहित.
पुन्हा त्या चेंडू पाहतात फिंगर रोल केले, चेंडू हवेमध्ये ड्रिफ्ट करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट कव्हर पॉईंटला सर्कलच्या मध्ये चेंडू तिथे कव्हर करेल क्षेत्राच्या तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे आणि स्ट्राईक रोटेट केली तर आघाडीचा फलंदाज कमलाकरकडे. धावसंख्या 10 फलकावर 11 धावा. 8 षटकांचे सामने चेंद्रूर प्रीमियर लीग मध्ये. थांबून एक्झिक्यूट केला ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. पॉज अँड डिस्पॅच स्क्वेअर लेग मध्ये आणि थोडासा चेंडू थांबून आला मिडल स्टिकवर. धावसंख्या 10 फलकावर 12 धावा. रनअप, ग्रीप, रिलीज, फॉलो थ्रू अप्रतिम आहे या खेळाडूकडे. रोहित आउटसाइड ऑफ स्टंप, खूप चांगला फटका स्ट्रेट टू द ग्राउंड. पण क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. थोडासा फंबल. 2 धावाचा प्रयत्न, फेक चुकीची झाली आहे. 2 धावा पूर्ण होणार. तिळी मात्र शंका नाही, अजिबात शंका नाही. कारण चेंडू तुम्ही बघतायत ज्यावेळी फेकला गेला थोडासा स्टंपच्या बाजूला आहे आणि तो कव्हर करेपर्यंत ग्रीप करून स्टंपला लावेपर्यंत फलंदाजाला खूप वाव होता आणि त्या 2 धावा किशोर आणि त्याचबरोबर कमलाकरने पूर्ण केल्यात. 2 धावाच्या मैत्रिणी धावसंख्या पुढे सरकली. एकूण धाव फलकावर 14 धावा. ऑफस्टनच्या बाहेर चेंडू कट केलाय लास्ट मोमेंटला. गलबीने चेंडू जातोय निघून. किशोरच्या बॅटमधून हा फटका आहे तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे रोहितचं. 2 षटकात धावसंख्या फक्त 10 धावा पाहायला मिळेल धाव फलकावर. या षटकात आतापर्यंत धावा ज्या खर्च आले ते एकूण 5 मागच्या 5 चेंडूमध्ये. गुड बॉलिंग. आतापर्यंत 17 चेंडू फेकले गेले इनिंगमध्ये पण एकही मोठा फटका मारण्याची संधी दिली नाहीये निखिल, तुषार आणि आता मात्र रोहित. चेंडू हवेमध्ये पण क्षेत्ररक्षक थोडासा दूर उभा आहे. मागे जातोय चेंडू. 2 धावाचा प्रयत्न, फेक चांगली होते. गुड थ्रो. एकच धावावर समाधान. 18 चेंडू फेकले गेले आणि निश्चितच तुम्ही पाहतात 18 चेंडू मध्ये धावाच्या अंकी जर धाव फलकावर त्या माफक 16 धावा धाव फलकावर. शिस्तबद्ध षटकाच्या धावसंख्या फक्त आणि फक्त 16 धावा. 5.33 ची गती राखत असताना 16 धावा अंकित झाल्यात आणि एक गडी गमावलाय तो MJ स्पोर्ट्स दहिवली या संघाने. जस्ट 16 ऑन द बोर्ड. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होते नवीन षटक घेऊन. राकेश चौथ्या षटकात चौथा फ्रेश गोलंदाज वापरलाय संघनायकाने. स्ट्रायकिंग केला फलंदाज कमलाकर आघाडीचा फलंदाज. फुल लेंथ आहे. थांबून नंतर स्टिअर केलाय. गुड फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग इन द गली. 2 धावाचा प्रयत्न पण गुड डिसिजन. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे, चांगलं बॅकअप पाहायला मिळत आहे. एकही चेंडू आतापर्यंत मिस केला नाही त्या खेळाडूने. रोशन गुड फिल्डिंग. जेव्हा रोशनकडे चेंडू गेला खूप चांगलं क्षेत्ररक्षण रोशनकडून पाहायला मिळालंय. चेंडू अजिबात त्याने मागे जाऊ दिला नाहीये. स्ट्रायकिंगला येतो तो किशोर. धावसंख्या 10 फलकावर 17 धावा. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे मैदानावर. फिंगर रोल सातत्याने रोल करतायत. खराब क्षेत्ररक्षण. शॉर्ट कव्हर मध्ये फलंदाज दोन्ही जागेवर थांबले होते पण इथे मिसफिल्ड. मिळेल ती एक धाव या चेंडूवर. किशोरला धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. एकूण अंकी झाले त्या धाव फलकावर आपण पाहत आहोत त्या 18 धावा. ग्रीप खूप चांगली प्रत्येक गोलंदाजाकडे. तुषार, निखिल, रोहित आणि आता मात्र राकेश. हो चेंडू बघतायत चुकीचा आहे. नो बॉल कॉल केले पंचांनी. एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न फलंदाजच्या समोर तो म्हणजे राकेशचा आणि ते एक्सपेरिमेंट थोडंसं अंगलट येते कारण बीमर टाकलाय राकेशने आणि +1 अशा 2 धावा ऍड केल्या जातील. नो बॉल कॉल केल्या पंचांनी. बीमर +1 2 धावा ऍड झाल्यानंतर धावसंख्या पुढे सरकली ती 20 धावा धाव फलकावर आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. एक्सपेरिमेंट करत असताना आपण चेंडूची आपली ग्रीप काय ती ग्रीप बघत असतो. अँड फ्री हिट. नेक्स्ट बॉल. फुल टॉस. ऑन साइड क्षेत्ररक्षक तिथे जज करतोय.
झेल तो उडालाय पण फलंदाज बाद होऊ शकत नाहीये कारण फ्री हिट होता. तोपर्यंत मिळते ती मैदानावर एकच धाव. हॅलो हॅलो तर डॉट डिलिव्हरी स्लो रन चेंडू हाताळले तो राकेशने. चौथं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या अत्यंत माफक आहे धावफलकर 21 धावा. राकेशचा पुढचा चेंडू स्ट्रायकिंग केला फलंदाज कमलाकर आघाडीचा फलंदाज ऑप्शनच्या बाहेर इन्व्हाइट केले कट केले चेंडू चांगला प्रयत्न गुड फिल्डिंग समथिंग एक्स्ट्रॉर्डिनरी एक सेन्सेशनल फिल्डिंग फ्रॉम रोशन ॲथलेटिक एफर्ट. मगाशीच मी उल्लेख केला की पॉपिंग रिचच्या लाईनमध्ये आपण जर एक सरळ रेष मारली ना तर पॉईंट आहे बॅकवर्ड पॉईंट आहे गली आहे फ्लाइंग स्लीप आहे विकेट कीपर शॉर्ट फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉर्ट लेग आणि स्क्वेअर लेग या ठिकाणी एक अर्धवर्तुळ तयार होतं आणि त्या ठिकाणी जे असलेले क्षेत्ररक्षक आहेत ना त्यांना डोळ्यात अक्षरशः तेल करून उभं राहायला लागतं आणि ते मात्र काम पाहायला मिळत आहे ते रोशनकडून. गुड फिल्डिंग सुपर एफर्ट फुलटॉस चेंडू अप्रतिम फटका डीप चेस्ट कव्हरला क्षेत्ररक्षक मागे जात आहे थोडासा चेंडू तिथे कव्हर करेपर्यंत 2 धावाचा प्रयत्न असेल आणि 2 धावा इथे पूर्ण सुद्धा होत आहेत. गुड रनिंग 2 धावाच्या मैदानी धावसंख्या पुढे सरकली आहे. चौथा षटक इथे जवळजवळ समाप्त होत आहे आणि चौथ्या षटकाकडे धावसंख्या रन बॉल इक्वेशन पाहिलं तर निश्चित पाहायला मिळत आहे ते म्हणजेच 24 चेंडूत आले ते 24च धावा. मोठा फटका जर बघितलं तर मोठा फटका अजिबात पाहायला मिळाला नाहीये. एकही मोठा फटका आहे 24 चेंडूमध्ये खेळू दिला नाहीये आणि 24 धावा अंकित केल्यात प्रथम फलंदाजी करत असताना मैदानावर MJ स्पोर्ट्स दहिवली या संघाने. धावफलकर अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. बघायचं या नंतर मात्र कशा प्रकारे काउंटर अटॅक करणार कारण आता मात्र अत्यंत संयमाने खेळलेत ते म्हणजेच MJ स्पोर्ट्स दहिवली हा संघ आणि आता मात्र बघायचं या 4 षटकात आक्रमण बघायला मिळणार का तरच तुम्ही स्वतःचा बचाव करू शकता एक चांगली धावसंख्या रचू शकता आणि बघायचं ते आक्रमण इथे मात्र या फलंदाजाकडून पाहायला मिळणार का उरलेल्या 4 षटकांमध्ये. थोडंसं विश्रांती घेतो आणि कॉम्पिटेटर वासीने इन्व्हाइट करतो या 4 षटकांसाठी. आपण ऐकूया पुन्हा एकदा रिकी खाडेचा आवाज. धन्यवाद. नक्कीच संधी होती संधीचं सोनं करायचं होतं परंतु यावेळेस मात्र अपयश मिळतं. 5वं षटक घेऊन येते गोलंदाज रोहित. 5 षटकांचा खेळ सुरू आहे. 5वं षटक मार्गस्थ आहे आणि धावसंख्या धावफलकावर 25 रन्स. सुपर हिटची लढत पहिली लढत आहे. सुरेख स्टार्ट या ठिकाणी शेही संघानं केली. पहिल्या 4 षटकामध्ये यावेळेस मात्र यलगार आगाद चेंडू भिरकावून दिलाय. एक लॉंग 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 सिक्सर षटकार. आम्ही खेळाच्या मध्यात आहोत. अजूनही 4 षटक शिल्लक आहेत पण आमच्या मधील पोटेन्शियल बाकी आहे याचा यलगार या फटक्यावर दिसला. नेक्स्ट बॉल फलंदाज किशोरच्या बॅट मध्ये एक ब्रँडेड फटका आपण बघितला. नक्कीच जबरदस्त फटका. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय ऑफसाईडच्या दिशेनं. एकेरीवर भर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतीये या एकेरी धावेनं 32 धावांवर. की मॅच वर खऱ्या अर्थानं भवितव्य दडलं या 2 संघांचं कारण साखळी
सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रयत्न केले, शर्थ केली आणि आता या सिच्युएशनला येऊन पोहोचलेत. यॉर्कर आणि पूर्णपणे लेग बिफोर विकेटच्या रूपानं माघारी परतावा लागेल. दुसरा धक्का बसतोय दहिवली संघाला. त्याची खेळी संपुष्टात आली गोलंदाज रोहितच्या गोलंदाजीवर. शही संघ बॉलिंग ऑर्डर जी आहे ती अतिशय स्ट्रॉंग आहे. खूप मोठे फटके खेळण्यासाठी प्रत्येक फलंदाजाला कंबर कसावी लागते. फलंदाज मैदानात एंटर करतोय भूषण, दहिवली संघाचा एक यंगस्टर खेळाडू. सुपर 8 ची लढत, किती धावांपर्यंत मजल मारेल दहिवली संघ. चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. गोलंदाज लेफ्ट हँड ओव्हर द विकेट न गोलंदाजीसाठी रोहित पुन्हा एकदा सज्ज आहे. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या धावफलकावर 32 होती आहे. नेक्स्ट बॉल भूषणसाठी. यावेळेस मध्ये चांगला फटका, बॉटमहँडचा वापर, चेंडू भिरकावून दिला सीमारेषे पार. क्लास षटकार. आपल्या बॅटिंगचा करिश्मा दाखवते फलंदाज भूषण. बॉल आया स्लॉट में, उसे डिपॉजिट किया पार्किंग लॉट में. सुपर्ब फलंदाजी बघतोय आपण. षटकारानं धावसंख्या पोहोचते 38 धावांवर. सहा धावांनी संजीवनी प्रदान झाली या धावफलकाला. धावसंख्या होती 38 धावा धावफलकावर. 5वं षटक मार्गस्थ आहे. सुपर्ब फलंदाजी करतोय भूषण आणि नॉनस्ट्राइक एंडचा फलंदाज तर तुफान फॉर्म मध्ये आहे दहिवली संघासाठी. रोहित पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्ग सज्ज आहे. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट न. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, ब्लॉक होलचा मारा करताना दिसला गोलंदाज आणि निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होतीये. षटक क्रमांक 5 येथे संपुष्टात. धावसंख्या धावफलकावर बघितल्या तर आपण सजल्या जात आहेत 38 आणि गडी गमावलेत 2 दहिवली संघानं. पाहुण्यांचं आगमन झालं म्हणून स्वागत अतिशय जबरदस्त स्टाईल या ठिकाणी केलं गेलं. नाना पाटोळे, दत्तात्रयजी सासे यांचं शुभागमन. विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. संजयजी पाटोळे साहेब आपण सुद्धा यायचे. शिवरामजी पाटोळे. षटक क्रमांक 6 राकेश तैनात आहे गोलंदाजीसाठी. व्हॉट अ स्ट्रोक स्ट्रेट टुवर्ड्स रीजन. चेंडू जात आहे सीमारेषे पार, वाऱ्याच्या वेगाने येतोय. चौकार. त्याचा चेंडू पूर्णपणे ताकद एकवटली या फटक्यावर आणि स्ट्रेटच्या दिशेनं एक चपराक द्यावी त्याप्रमाणे फटका बघायला मिळाला चौकाराच्या दिशेनं. धावसंख्या 4 न वाढली 42 धावा. किशोर चांगली फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा फुलटॉस. क्या बात आहे. डोळ्यांचं पारणं फेडावा असा फटका. चेंडू सीमारेषे पार जाऊन पोहोचलाय शेंद्रुण नगरीमध्ये. षटकार. म्यानातून उसळे तलवारीची पात.
आता मात्र तलवार फिरवतोय फलंदाज किशोर, एक संजीवनी प्रदान करून देतोय आपल्या धाव फलकाला आणि यलगार आणि आगाज करतोय. ना कद बडा ना पद बडा, जो मुश्किलों में खडा वही सबसे बडा. दहिवली संघ आम्ही आलो या ठिकाणी जिंकण्यासाठी. डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन. माझ्यामध्ये क्षमता आहे याचा यलगार करतोय. 6 धावांनी धावसंख्या पोहोचते 48 धावांवर. आता मात्र प्रेशर आहे. हॅलो हॅलो हॅलो. किशोर माघारी परततोय. काय बॅटिंग करत होता, परंतु ही वादळी खेळी या ठिकाणी शमवलेली आहे. गोलंदाज राकेशनं पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, पडल्यानंतर आउट स्विंग बघायला मिळतोय. राकेश अतिशय चालाक गोलंदाज आहे. व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये दाखवतोय, वेग सुद्धा आहे आणि व्हेरिएशन सुद्धा आहे. 6वं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या धावफलकावर 48 वर जाऊन पोहोचते. नेक्स्ट बॉल फेस करेल फलंदाज भूषण. पुन्हा एकदा स्लो वरवांचा मारा. यावेळेस मात्र यष्टीरक्षक तारमळे यांच्याकडनं चूक होतीये. एका धावेची भर. 6वं षटक या ठिकाणी येतंय एक चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू या षटकामध्ये झालेले आहेत. धावसंख्या 49. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर दहिवली संघ. अजूनही सतीश पाटील चांगली फलंदाज अजूनही त्यांच्याकडे तैनात आहेत. नॉनस्ट्राइक एंडवर भूषण गोलंदाज राकेशसाठी. ओ क्या बात है सुपर्ब बॉलिंग बाय राकेश. 6 षटकांचा खेळ संपला. 6 षटकानंतर धावफलकावर 49. या षटकामध्ये धावा आल्या 11. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 6 धावा, चौथ्या षटकामध्ये 8 धावा, 5व्या षटकामध्ये 14 धावा आणि 6व्या षटकामध्ये 11 धावा. अशा प्रकारे धावसंख्या 49 दहिवली संघाची. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी. किती धावांपर्यंत मजल मारेल यासाठी दहिवली संघ घेतोय पॉवर प्लेचं षटक. 7वं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज आता मात्र सज्ज झालाय. वैयक्तिक दुसरं संघासाठी 7वं रोहित या गोलंदाजाचं, निखिल या गोलंदाजाचं. निखिलचं मागच्या मॅचचा जर आपण विचार केला तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या गोलंदाजानं पटकावल्या. तब्बल 5 विकेट त्यानं मिळवल्या होत्या आणि आपल्या खेळीमध्ये 17 धावांची इनिंग सुद्धा साकारली होती. सातवं षटक मार्गस्थ. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. गोल्डनआर्म गोलंदाज निखिल शेई संघासाठी आणि स्ट्रायकिंग एंडवर आहे फलंदाज भूषणनं पहिल्याच चेंडूवर लगावला होता षटकार. आता मात्र 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे इनिंग मध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपली. आता मात्र बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. काय होईल या षटकामध्ये, लेट्स सी. पहिला चेंडू, मोठा प्रहार, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. चेंडू फिरकावून दिला कव्हरच्या दिशेनं. चेंडू सीमारेषे पार. 1 बाउन्स ओव्हर द रोप. सावकार.
केलाय ऑफसाईडच्या दिशेनं पराग यांचं चांगलं क्षेत्ररक्षण, एका धावेची भर पडतीये. स्ट्राईक रोटेट करून सतीश पाटील स्ट्राईकचा भार सांभाळतायत. धावसंख्या 1 पुढे गेली 54 धावसंख्येवर. 7वं षटक मार्गस्थ आहे. 70 पार करण्याचा प्रयत्न असेल दहिवली संघाच्या फलंदाजांचा. रोखण्यासाठी सज्ज आहे गोलंदाज निखिल. याच वेळेस मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू उडवलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. 2 धावा सुद्धा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या गेल्या. धाव संख्या 2 पुढे गेली. 56 धावा धाव फलकावर. जबरदस्त बॅटिंग काही शेवटच्या षटकामध्ये बघायला मिळते दहिवली संघाकडनं. सतीश पुन्हा एकदा देखील अक्रॉस द बाट खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली गेली आणि यावेळेस मात्र पूर्णपणे यष्ट्यांच्या समोर आढळला. पंचांना कुठल्याही प्रकारची दमछाक झाली नाही आणि लेग बिफोर विकेटच्या रूपाने सतीश पाटील यांची खेळी येते संपुष्टात. विजय सारखी तलवार चालून गेला. दिरड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना लढून गेला. असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे मैदान त्या नावानं ओळखलं जात आहे. वाऱ्याचा पाडा. SPL साठी चौफेर बघितलं तर गोल मैदान ही स्पर्धेची उंची आहे. षटक क्रमांक 7 सुरू आहे. धावसंख्या धावफलकावर 56. 56 रन्स ऑन स्कोर बोर्ड. गोलंदाज निखिल साठी सज्ज असतील फलंदाज मनोज. फुलटॉस फायदा घेऊ शकला नाहीये. नक्कीच यावेळेस मात्र पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. रिव्ह्यू बीमर साठी रिव्ह्यू मागितलेला आहे. चेंडूवर फुलटॉस चेंडू होता. पंचांकडे अपील केली गेली. पंचांनी थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग या ठिकाणी दाखवलाय. नक्कीच धावसंख्या या ठिकाणी 57 वर जाऊन पोहोचले. डिसिजन पेंडिंग आहे. काय होईल या चेंडूवर बघावं लागेल. 7वं षटक. आतापर्यंत सेन्सिबल क्रिकेट सुरू आहे दहिवली संघाकडनं. धावांचा वेग पहिल्या 3 षटकामध्ये अतिशय कमी होता. तदनंतर मात्र किशोर ज्यावेळेस मैदानात आला तिथून घमासान प्रहार देणं सुरू झालं. डिसिजन पेंडिंग आहे. इट्स नो बॉल. नो चेंडू आहे आणि एकूण धावा या चेंडूवर मिळतात 2. धावसंख्या पोहोचते 58 धावांवर. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढील चेंडू असेल फ्रीट. भूषणला या फ्रीटचा फायदा घेता येईल का बघावं लागेल या चेंडूवर. भूषण खोदून काढला. यॉर्कर डायरेक्ट हिट अटेम्प्ट. यावेळेस मात्र थोडी फेकी या ठिकाणी चुकतीये आणि 2 धावा वसूल केल्या जात आहेत. नक्कीच जर डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र धोका होता फलंदाजाला. जरी फ्रीट असला तरी रनआउटच्या रूपाने विकेट मिळाली असती. धावसंख्या वाढतीये या ठिकाणी 60 धावा. 7व्या षटकातील चेंडू शिल्लक आहे शेवटचा. भूषण शेवटचा चेंडू फेस करेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट चेंडू वायडेश मिडॉन मध्ये येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. क्या बात आहे. उत्कृष्ट रनिंग बिटवीन ते मनोजच्या माध्यमातून बघायला मिळते. जबरदस्त कमिटमेंट दाखवली आपल्या संघासाठी. धावसंख्या 2 पुढे गेली 62 धावांवर. षटक क्रमांक 6 येतोय संपुष्टात. निर्णायक 6 चेंडूंचा खेळ बाकी या इनिंग मध्ये. दहिवली संघाने या 6 षटकांमध्ये 7 षटकांमध्ये अर्जित केल्यात
62 धावा. 8 षटकांचा सामना आहे. 7 षटकं संपली. निर्णायक 6 चेंडू शिल्लक आहेत फर्स्ट इनिंग मध्ये. किती धावांपर्यंत मजल मारेल दहिवली संघ, कारण बॉलिंग लाईन सुद्धा या संघाची चांगली आहे. यंगस्टर आहेत सर्व आणि आतापर्यंत त्यांची प्रॅक्टिस या मैदानावर त्यांनी दाखवली आहे. जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत. यावेळेस मात्र आडव्या बॅटनं चेंडू खेळला गेला. क्षेत्ररक्षक दर्शक बनत राहिला. कुठे फेकू, त्या एंडला फेकू की गोलंदाजाकडे फेकू, कन्फ्युजन वाढलं आणि स्टेडी पोझिशन मध्ये. शेवटी 1 धाव अर्जित केली गेली. स्ट्राईक रुटेड होते. धावसंख्या होते 63. नितीन तारमळे शेवटचं षटक या ठिकाणी हाताळतायत शेही संघासाठी. भूषण चांगली फलंदाजी करतोय, चांगली साथ देतोय मनोज. शेवटचे 5 चेंडू. यावेळेस मात्र आडव्या बॅटनं परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू फिरकावून दिला मिड विकेटच्या डोक्यावरनं. भूषणच्या बॅट मधनं येतोय ब्रँडेड क्वालिटीचा दमदार षटकार. डोळ्यांचं पारणं फेडलं. अद्वितीय टायमिंग बघायला मिळालं भूषणच्या बॅट मधनं. धावसंख्या या षटकारानं जाऊन पोहोचतीये 69 धावांवर. नक्कीच दहिवली संघातील हे यंगस्टर संपूर्ण SPL क्रीडा रसिकांचं मन मोहून टाकतात. त्यांचे खास फॅन म्हणजे आमचे जितूदादा पाटोळे दहिवली संघाचे. खऱ्या अर्थानं या टीमचा इतिहास बघितला तर नॉकआउट स्टेज मध्ये ही टीम गारद व्हायची. एक मॅच जिंकण्यासाठी तब्बल 3 पर्व खेळले होते, पण एक मॅच त्यांना जिंकता आली नाही. पण या सीझन मध्ये आम्ही मात्र होमवर्क करून आलोय, आम्ही प्रॅक्टिस करून आलोय, आम्ही जिंकण्यासाठी आलोय याचा यलगार दाखवतायत. धाव संख्या 69. 8वं षटक मार्गस्थ आहे. नितीन तारमळे संघर्ष करतायत गोलंदाजी मध्ये. 4 चेंडूंचा खेळ बाकी. शेही वर्सेस दहिवली काटी की टक्कर होणार यात काही शंका नाहीये. नेक्स्ट बॉल भूषण साठी. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू आहे. रडार मध्ये क्या बात आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य. चेंडू सीमारेषे पार. भूषण इज ऑन फायर. षटकार. बॅट मधनं आगीचे गोळे या ठिकाणी ओकले जात आहेत भूषणच्या. धावसंख्या 6 न पुढे गेली 75 धावांवर. 3 चेंडू शिल्लक. जबरदस्त बॅटिंग. व्हॉट अ टायमिंग, व्हॉट अ क्लास बाय भूषण. 8 चेंडू 24 धावा. यावेळेस मात्र पंचांकडे अपील केली गेली आणि अपीलचा स्वीकार केला. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न पण पंचांनी निरीक्षित केलं. लेग बिफोर विकेट. भूषण बॅक टू द पेव्हलियन. रिव्ह्यू साठी मागणी गेली आहे. आमचे थर्ड अंपायर रामदादा पाटोळे यांना विनंती करतोय आपण हा डिसिजन द्यायचा आहे, कारण खूप क्रुशियल पॉइंट आहे मोमेंटचा या मॅचचा. भूषण चांगली बॅटिंग करतोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे वेगळ्या फॉर्म मध्ये दिसतात वैभव पाटोळे, कारण खऱ्या अर्थाने एन्जॉय करतात क्रिकेट. धावसंख्या धावफलकावर बघितली तर 75 आणि या ठिकाणी फलंदाज होतोय बाद.
यावेळेस मात्र विशालला डिसिजन काय अंपायर? आउट आहे. विशाल आल्या पावली माघारी परतला. गोल्डन डकचा शिकार. प्रेक्षकापर्यंत ही स्पर्धा पोहोचवली जाते. टेरिसक्रिकेट.in ची संपूर्ण टीम. शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. मयूर मैदानात एंटर करतोय, परंतु स्ट्राईक सांभाळतोय फलंदाज मनोज. शेवटचा चेंडू नितीन तारमळे राईट आर्म ओव्हर द विकेट ना. खूपच अकूट टप्प्याचा चेंडू होता. झेल होईल का? यावेळेस मात्र यश मिळत आहे शाही संघाच्या क्षेत्ररक्षकाला. मनोज शेवटच्या चेंडूवर होतोय बाद. धावसंख्या दहिवली संघाच्या स्कोर बोर्डवर आहे 75 आणि 76 धावांचं एक चांगलं टार्गेट सेट केलंय संध्याकाळच्या सत्रामध्ये शाही संघासमोर दहिवली संघानं. एसपीएल भरले शेद्रुण गावाला जल्लोष क्रिकेट सामन्यांचा. एसपीएल भरले शेद्रुण गावाला जल्लोष क्रिकेट सामन्यांचा. मनोहर पाटोळे स्पॉन्सर हैया आईगाव देवी संघाचा. वैभव पाटोळे स्पॉन्सर हैया आईगाव देवी संघाचा. सुभाषवालिंबे निवृत्ती विषय पाठिंबा यांचा संघाला. नरेश पाटोळे पप्पू पाटोळे अष्टपैलू लाभले संघाला. राम पाटोळे जितू पाटोळे नाद नाही यांचा करायचा. राम पाटोळे जितू पाटोळे नाद नाही यांचा करायचा. मनोहर पाटोळे स्पॉन्सर हैया आईगाव देवी संघाचा. थँक्यू रिकी. टायटल सॉन्ग तुम्हाला ऐकायला मिळालं शेंद्रुण प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब आयोजित शेंद्रुण प्रीमियर लीग 2021 अत्यंत प्रतिष्ठेची आणि मानाची क्रिकेट स्पर्धा. एक स्टँडर्ड लेवलची क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 8-8 षटकांचे सामने तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि त्यामध्ये काय होतं की बॅट्समनचं स्किल, खेळाडूंचं स्किल कशाप्रकारे डेव्हलप होईल, टेम्परामेंट कशाप्रकारे डेव्हलप होईल या गोष्टीमध्ये इथे मात्र विचार केला जात आहे. आणि त्यासाठी निश्चित आयोजकांच्या मी खरं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. अध्यक्ष श्री राम पाटोळे, उपाध्यक्ष जितेंद्र पाटोळे आणि त्याचबरोबर सचिव वैभव पाटोळे यांच्या माध्यमातून आणि एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे विभागातील खेळाडूंना एक चांगला दर्जेदार क्रिकेट खेळण्यासाठी, एक त्यांचं पोटेन्शियल मात्र वाढ करण्यासाठी त्यांना एक व्यासपीठ देण्याचा प्रयत्न सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून शेंद्रुण प्रीमियर लीग ही मात्र क्रिकेट स्पर्धा करत आहे. तर पहिल्या सत्र आपण बघितलं की 4 षटकाखेर 24 धावांनंतरच्या 4 षटकात तब्बल 51 धाब्यांचा पाऊस पडला. ते म्हणजेच MJ स्पोर्ट्स दहिवली या संघाने आणि जबरदस्त फाईट दिली या संघाने. आणि तोच संघ आता मात्र या धावसंख्येचा
डिफेंड करण्यासाठी उतरले त्याच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्ही पाहतात आघाडीचा पराग, नॉन स्ट्रायकिंग एंडला पंकज आणि गोलंदाज सतीश पाटील. ऑल द बेस्ट. हो चेंडू अप्रतिम स्क्वेअर कट, चाबूक शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. पहिल्या चेंडूवर सतीश पाटीलच्या चौकार. अवे फ्रॉम द बॉडी, चेंडू हवेमध्ये आहे, गॅप मध्ये तुम्हाला पाहतोय चेंडू, चेंडूचा पाठला खेळाडू करतोय, कोण शर्यत जिंकणार, चेंडू की खेळाडू, आणि चेंडू शर्यत जिंकली, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. स्ट्रायकिंगला फलंदाज परागची, बघितलं की चेंडू थोडासा बाउन्स होते, ऑफस्टॉपच्या थोडासा बाहेर आहे, कट केलं चेंडूला, आणि गली मधला खेळाडू, फ्लाइंग स्लीप मधला खेळाडू मात्र बीट होते पूर्णपणे, तिथे चेंडू निघून जातो थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर, आणि 2 चेंडू देते, 2 चौकार. चांगली सुरुवात मिळाली, कारण 75 धावसंख्येचा 75 धाव कुठले 76 धावसंख्येचा पाठला किती करायचा आहे तो शेही संघाला. अजून एक चांगला पंच, पण क्षेत्र तिथे खराब क्षेत्ररक्षण, फटका चेंडू काही चटका तिथे लागला, आणि बॅकअप जोपर्यंत गेल तोपर्यंत चेंडू सीमारेषेच्या बाहेर, बॅक टू बॅक 3-4 इन अ रो, तिसरा चौकार. चेंडू प्रॉपरली रीड केला नाही, गुडले 2 चेंडू थोडासा टेक ऑफ झाला होता, बाउन्स झाला होता, अँड डॉट बॉल. चौथा चेंडू निर्धाव आहे, धावसंख्या धावफलकावर 3 चौकाच्या मैत्रीने 12 धावा धावफलकावर. पराग ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू, काय एक्झिक्यूट केलाय, लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर, चेंडू फेकून दिलाय, षटकार. हॅलो. सर्व व्हॉलेंटियर्सचे सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. चेंडू ताबडतोब त्यांनी माझ्या आतमध्ये पाठवून दिलाय, त्याबद्दल व्हॉलेंटियर्सचे धन्यवाद, स्वयंसेवकांचे धन्यवाद. धावसंख्या आणि वेग पकडले, धावफलक अंकित झाले, एकूण 18 धावा, 18 ऑन द बोर्ड. स्ट्रायकिंगला अजूनही परागच पाहायला मिळतोय. चांगला फटका गॅप मध्ये खेळलाय, चांगलं क्षेत्ररक्षण, ब्युटिफुल बिल्डिंग, अथलेटिक एफर्ट पाहायला मिळत आहेत. मिडाफोन चेंडू थोडासा मात्र थोडासा वाईडीस सरकला ऑफ साईडला, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते खेळाडूकडून. क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमध्ये गौरव, गुड फिल्डिंग, पण एका षटकाकडे चांगली सुरुवात आहे. जर 76 धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे, निश्चितपणे की चांगली सुरुवात मात्र करून दिली 8 षटकांमध्ये. या पहिल्या षटकात फलंदाज परागने, आणि धावा कुठल्यात त्या मैदानावर तब्बल 19. कौतुक तुम्ही निश्चित MJ स्पोर्ट्स दहिवली या संघाचं करेन, कारण त्याने मात्र पहिल्या षटकात 4 षटकात अवघ्या 24 धावा या संघाच्या नावावर होत्या.
पण नंतर मात्र जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त बॅटिंग करत असताना नंतरच्या 4 षटकात आपण तुफानी फलंदाजी भूषणची बघितली. 27 धावांचं कॉन्ट्रीब्युशन मैदानावर दिलं ते किशोरने. भूषण सुद्धा जबरदस्त इम्पॅक्ट दिला आपल्या बॅटमधून. 24 धावांचं योगदान त्याने दिलं आणि खूप चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. म्हणूनच की काय आज आपण पाहतोय MJ स्पोर्ट्स दहिवली संघ हा एक नवीन उंच भरारी घेतोय आणि या पहिल्या सत्रात त्यांनी धावा कुठल्या तर तब्बल 75 धावा. संकेत सज्ज झालाय नवीन षटक घेऊन पॉवर प्लेचं. चला सामना सुरू करायचा, असा वेळ घेऊ नका. चला फास्ट खेळायचंय, फास्ट खेळा, लवकर खेळा ताबडतोब. संकेत ऑन बॉलिंग मार्क. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा पराग. हा चेंडू ऑर्थोडॉक्स फटका, थोडासा डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे किशोर, पण चेंडू अडवू शकत नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. येतो तो या बाउन्स वरचा चौकार. आतापर्यंत 4 चौकार 1 षटकार आपल्या बॅटमधून ठोकलाय. सुंदर फलंदाजी त्याच्यामध्ये सुरू आहे. वैयक्तिक धावसंख्येत आपण त्याचे उल्लेख केली तर निश्चित तो वैयक्तिक 23 धावसंख्येवर खेळतोय. ऑन साइडला पुल केल्या पण क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे सर्कलच्या आतमध्ये स्क्वेअर लेग मध्ये. टायमिंग होत नाही ह्या चेंडूवर फटक्याला. अँड डॉट बॉल. संकेत राऊंड विकेट मारा करतो गोलंदाजी मध्ये. दुसरं षटक त्याने हाताळलंय. लक्ष मैदानावर गाठायचे ते 76 धावेंचं 8 षटकांच्या सामन्यामध्ये. 76 to win from 8 over. Required run rate 9.50. 9.5ची गती ठेवायलाच हवी मैदानावरती. कौस्तुभ प्रतिष्ठान रॉयल स्ट्रायकर्स शेई या संघाला. थोडासा ओव्हरपिच आहे. बॅकफुटला जाऊन चेंडूला फक्त दिशा दिली आहे. गुड बॉलिंग. तेवीस धावा धावफल करणे. 23 धावा आहेत सगळ्याच्या सर्व चेंडू. म्हणजे आतापर्यंत आपण 9 चेंडू बघितले. 9 चेंडू झाले. 23 धावा, त्यापैकी 3 चेंडू निर्धाव आहेत आणि ते सर्वचे सर्व चेंडू खेळून काढले ते स्ट्रायकिंगला फलंदाज परागने. चांगला कमबॅक चौकार आल्यानंतर फलंदाज संकेत कडून पॉवर प्ले मध्ये. पुढचा चेंडू फुल लेंथ आहे. बॅक टू बॉलर खूप चांगला फटका व्ही शेप मध्ये एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑफला शेजारचे चेंडू कव्हर करतो पण 2 धावायचा प्रयत्न असेल. फेक चांगली होते पण 2 धावा रोखू शकत नाहीये. दोन धावा येतात या चेंडूवर आणि 2 धावाच्या मैदानी पुढे सरकते ती. एकूण धाव फरक अंकित झाले त्या. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली. 25 ऑन द बोर्ड. 100तला पाव भाग. 25 धावा धाव फलकावर. लोअर फुटला चेंडू होता. इनसाइड एज मागे जाते चेंडू पण एकही धाव घेऊ दिली नाहीये. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. चांगला कमबॅक. पहिल्या षटकात 19 धावा आल्यानंतर या षटकात निश्चित धावसंख्येला अंकुश लावणं गरजेचं होतं. निश्चितच म्हणेन की या षटकात धावसंख्येला अंकुश लावले थोडाफार गोलंदाज संकेतने. अवघ्या 5 चेंडू त्याने धावा खर्च केल्या त्या 6. एक चौकार निश्चित आलाय. 3 चेंडू निर्धाव आहेत. एक डबल आहे आणि सर्वचे सर्व चेंडू स्ट्रायकिंगला फलंदाज परागनेच खेळून काढले आतापर्यंत. हे 11 चेंडू. संकेत राऊंड विकेट पुन्हा एकदा परागसाठी. सो ब्युटिफुल डिलिव्हरी. शॉट ऑफ गुड लेंथ. एक तिखट बाउन्सर पाहायला मिळतोय. निश्चित नाकाच्या जवळ चेंडू निघून जाते. बाउन्स खूप चांगला मिळाला. टेक ऑफ झाला चेंडू आणि निश्चित मात्र खूप काही प्रश्न विचारून गेला. डिंग डॉंगची वॉर्निंग बेल देत गेला तो स्ट्रायकिंगला फलंदाज परागला. तर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकाकडे धावसंख्या 12.5ची गती ठेवली आहे आणि अंकित झाले धावफरक एकूण 25 धावा.
दोन षटकांवर हॅलो 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 दोन षटकांवर धावसंख्या 25. नवीन गोलंदाजी मार्गावर हर्षल आणि पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला येतो तिसऱ्या षटकामध्ये चक्क पंकज. ओपनिंग बॅट्समन तिसऱ्या षटकामध्ये चेंडू फेस करतोय पहिलाच हर्षलचा. हो अप्रतिम फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑफस्टॉकचा चेंडू ऑन साईडला अप्रतिम एक्झिक्यूट केलाय डीप मध्ये. तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव. या चेंडूवर धावसंख्या एकने पुढे सरकेल ती 26 धाव धावफलकावर. प्रति षटकामागे 9.5ची गती ठेवायची आहे. धावसंख्या 26 धाव धावफलकावर अंकित झाली आहे. स्ट्रायकिंगला पुन्हा येतो तो पराग. लोअर फुटला चेंडू होता. स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न टायमिंग होत नाहीये. चेंडू तिथेच घुटमळतोय. तोपर्यंत पुन्हा द डॉट. नंतरच्या षटकांमध्ये खूप चांगलं कमबॅक केलं म्हणायला हरकत नाहीये. गोलंदाज आपण बघितलं संकेत आणि यामध्ये हर्षल. पहिल्या षटकात सतीशने मात्र भरपूर धावा खर्च केला. तब्बल 19 धावांचा पाऊस पडला तो स्ट्रायकिंगला असताना परागने चांगली बॅटिंग केली आणि पंकजला असं संधी मिळाली नाही. एक धाव तिथे कंप्लीट करून त्याने पुन्हा स्ट्राईक रोटेट केले ते परागकडे, कारण तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मागचे काही चेंडू निश्चित निर्धाव केले पण चांगली सुरुवात आपल्या संघाने त्याने करून दिली आहे. हर्षल क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र तुम्ही पाहतात काय फटका चुकलाय, फटका फसलाय. निश्चितच क्रॉस बॅटेड शॉट, खूप मोठा गॅप होता बॅटच्या मध्ये. तिथे मात्र चेंडू मागे निघून जातोय आणि यष्ट्या वाकवल्यात गोलंदाज हर्षलने आणि पहिलाच धक्का लागला मैदानावर. तो शेही संघाला फलंदाज बाद होतोय. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी. क्वार्टर सेंचुरी वैयक्तिक त्याने 25 धावांची पूर्ण केली. 25 धावांसाठी आपलं योगदान आपल्या संघासाठी त्याने दिलं. तो तंबूत परतलाय. आपलं काम त्याने मात्र पूर्ण केलं आघाडीला येत असताना परागने आणि त्याची महत्त्वपूर्ण विकेट हर्षलने आपल्या संघासाठी मिळवून दिली आहे. पहिला ब्रेक थ्रू ज्या विकेटची मात्र गरज होती, नितांत गरज होती, ते एमजे स्पोर्ट्स दहिवली या संघाला ती विकेट, तो ब्रेक थ्रू मिळवून दिलाय तो गोलंदाज हर्षलने. स्ट्रायकिंगला न्यू बॅट्समन येतो तो नितीन ॲट नंबर 3, तिसऱ्या क्रमांकावर येतो गोलंदाजी करण्यासाठी. इथून मात्र बघायचं आहे एमजे स्पोर्ट्स दहिवली हा संघ कमबॅक करणार का. हर्षलला अप्रिशिएट करतात त्याच्या गोलंदाजीबद्दल, मोटिवेट करतायत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा हर्षल कॉमेंट्री बॉक्स एंड कडून त्याला सामोर जाईल स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकाचा नितीन. ऑफस्टोनच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला पुल केलाय, समोर एक्झिक्यूट केलाय. लॉंगचा खेळाडू चेंडूवर येतोय, चांगल्या क्षेत्राने पाहायला मिळत आहे. एकच जाव मिळेल, नकार दिलाय. गुड डिसिजन. पंकज स्ट्रायकिंग एंडला येईल. धावसंख्या पुढे सरकेल ते एकूण 27 धाव धावफलकावर. 27 ऑन स्कोर कार्ड, 27 धाव धावफलकावर. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये पाठलाग सुरू आहे तो मैदानावर 76 धावेंचा 8 षटकांच्या सामन्यामध्ये. फुलटॉस चेंडू पण बघायचं दिशा तिथे मिळाली का तशा थोडासा मागे जातोय डीप मध्ये आणि जर तोपर्यंत चेंडू कव्हर करतो तोपर्यंत 2 धावा इथे सहज पूर्ण होणार. गुड रनिंग. नो बॉल, नो +2, नो +2 अशा 2 धावा इथे ऍड झाल्यात आणि +1. नो बॉल कॉल केल्यानंतर पंचांकडे रिव्ह्यू कॉल केलाय. पंचांकडे निश्चित बघायचा हा चेंडू निश्चितच कुठल्या प्रकारचा नो होता. पंचांनी मात्र निश्चित त्याचं स्पष्टीकरण निश्चित गोलंदाजाला दिलेलं आहे.
इट्स अ नो बॉल. तर रिव्ह्यू अनसक्सेसफुल फॉर एमजे स्पोर्ट्स दहिवली. रिव्ह्यू त्यांचा तुमचा समाप्त झालाय, संपलेला आहे. तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाही. धावसंख्या धावफलक अंकी झाली एकूण 30 धावा, 30 ऑन द बोर्ड. ओ व्हॉट अ शॉट, व्हॉट अ कनेक्शन, पॉवर पॅकेट, स्लॉक स्वीप, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. On the board with the huge 6. Superb shot. पहिली 2 षटकं तो अक्षरशः शांत होता, कारण त्याला स्ट्राईक मिळालं नव्हतं. आणि आता मात्र आपल्या बॅटमधून दाखवतो आपल्या पोटेन्शियल, आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना स्ट्रायकिंग एंडला पंकज थांबून एक्झिक्यूट केला, ऑन साईडला प्लेस केलंय. क्षेत्रशः दूर दूर आहे, 2 धावायचा प्रयत्न असेल बघायचा. पंकजने कॉल दिला, 2 धावा आपण पूर्ण करू शकतो. काय कमिटमेंट आहे, 2 धावा वेगाने पूर्ण होत आहे बघायचं आहे. गुड रनिंग, व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. व्हेरी फास्ट, व्हेरी क्विक अँड व्हेरी कॉन्फिडंट. 2 धावा इथे पूर्ण होतात. धावसंख्या 38 धावा धावफलकावर. बॅकलॉग पूर्ण केला यांनी. तो म्हणजेच मागच्या षटकात फक्त 6 धावा आल्या होत्या, 4 चेंडू डॉट होते. ते मात्र पूर्णपणे तो बॅकलॉग क्लिअर करत असताना, कव्हर करत असताना वेगाने फटकेबाजी करतायत. 3 षटकांचा खेळ समाप्त होत आहे. 12.66 ची गती. तुम्ही पाहतात अंकी झाले एकूण धावफलक 38 धावा. पहिल्या षटकात 19 धावा, नंतरच्या षटकात आपण पाहिलं 6 धावा, ज्या षटकात संकेत गोलंदाजी केली. आणि या षटकात विकेटची गरज होती, विकेट मिळवली हर्षलने, पण धावेवर अंकुश लावू शकला नाही. 13 धावा खर्च केल्या या षटकामध्ये त्या गोलंदाज हर्षलने. संकेत होते सेकंड स्पेलमध्ये. 3 षटकात धावसंख्या 38. लक्ष गाठ्याच्या मैदानावर सामना जिंकण्यासाठी 76 धावेंचा अजूनही 38 धावेंचीच गरज आहे. 30 चेंडूचा खेळ शिल्लक. 30 चेंडू आणि 38 धावा. सामना जरा लगेच सुरू करायचा आहे, फास्ट खेळायचा आहे. हिवाळ्याचे दिवस आहेत, थंडीचे दिवस, काळोख सुद्धा लवकर पडतो, ड्यू फॅक्टर वाढत जातं मैदानावर. संकेत पुढचा चेंडू घेऊन. हो, क्रॉस बेटेड शॉट खेळायचा प्रयत्न, क्लीन बोल्ड. फलंदाज बाद होतोय आणि मैदानावर धक्का लागतोय. तो दुसरा क्लीन बोल्डच्या स्वरूपात आघाडीचा फलंदाज पंकज बॅक टू द पवेलियन. नितीन बॅक टू द पवेलियन. फलंदाजीला तो रोहित. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक. राऊंड पेकेट आतापर्यंत गोलंदाजी बघितली आपण. गोलंदाजी करत असताना संकेतने पहिल्या चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त केला तो नितीनचा. नितीन आपल्या संघासाठी फक्त एकच धाव अंकित करू शकला. स्ट्राईक त्याला मिळालं नव्हतं. आणि स्ट्रायकिंगला आता मात्र पहिल्यांदाच येतो तो 4थ्या क्रमांकाचा फलंदाज रोहित. चला सामना सुरू करायचा आहे. फील्डमध्ये काही चेंजेस आणण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. लॉफ्टेड स्ट्रोक, व्हॉट अ शॉट. पहिल्या चेंडूवर धमाका, क्रॅकिंग शॉट, लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. दाखवण्याची एक त्यांची वेगळीच पद्धत आहे, वेगळीच पद्धत आहे. नागिन जशी काय वरती सरकते, निश्चितच तो षटकार पाहायला मिळतो. आणि गांडव सुद्धा ते नृत्य करत होते. षटकाराने धावसंख्येने उंचवडी घेतली, धावसंख्या जाऊन विसावली ती 44 धावसंख्येवर. ग्रेट शॉट. संख्येचा पुढचा चेंडू.
अप्रतिम डिलिव्हरी, ब्युटिफुल डिलिव्हरी. मिडल चेंडू कशा प्रकारे तुम्ही पाहता अप्रतिम स्विंग होतोय, आउट स्विंग होतोय. आणि निश्चितच खूप प्रश्न विचारला जातो स्ट्रायकिंगला रोहितला. सुपर डिलिव्हरी. 44 ऑन द बोर्ड. पहिल्या चेंडू षटकार निश्चित आला, पण दुसरा चेंडू निश्चित कौशल्य दाखवणार होता, पोटेन्शियल दाखवणार होता तो गोलंदाज संकेतचा. गुड बॉलिंग. 44 लॉस ऑफ 2 इन 4th ओव्हर. 14 षटक मार्गस्थ आहे. हॅलो 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 हॅलो. राऊंड विकेट संकेत. अप्रतिम डिलिव्हरी, अजून एक अप्रतिम आउटस्विंग. सुपरबली ड्रिव्हन. काय डिलिव्हरी आहे, काय गोलंदाजी आहे. अप्रतिम कमबॅक. षटकार मारल्यानंतर निश्चित पुढचे 2 चेंडू आपल्या जागेवर उभं केले ते स्ट्रायकिंगला फलंदाज रोहितला. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. प्रत्येक चेंडू स्लॉक स्वीपच्या माध्यमातून रोहित खेळण्याचा प्रयत्न करतो. एक षटकार त्याने ठोकला होता, नंतरचे दोन्ही चेंडू त्याच प्रकारे त्याने एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला, पण निश्चितच मात्र हा चेंडू तुम्ही पाहता त्याच्या शरीरापासून थोडासा दूर निघून जातोय. आणि खूप सुंदर आउटस्विंग टाकत असताना संकेतने इम्प्रेस केलंय नंतरच्या 2 चेंडूंवर. धावसंख्या कायम आहे ती मागच्या 2 चेंडूंपासून. 44 धावा धाव फलकावर. ग्रीप, रनअप, रिलीज, फॉलो थ्रू अप्रतिम आहे संकेतकडे. ब्युटिफुल. अजून एक चांगला चेंडू. लेनचा वापर केलाय संकेतने या चेंडूवर. सुपर डिलिव्हरी. चांगले चेंडू हाताळत असताना षटकार निश्चितपणे की आलेल्या रोहितने ठोकला, पण नंतरचे चेंडू मात्र या षटकामध्ये संकेतचा कस दाखवणारे होते. गुणवत्ता, पोटेन्शियल ठासून भरल्या खेळाडूकडे. मागे उल्लेख केला ग्रीप, रनअप, रिलीज आणि फॉलो थ्रू अप्रतिम आहे. सगळ्यात लांब पल्ल्याचा गोलंदाज निश्चितच जवळजवळ 18 ते 20 बॉलांचा रनअप निश्चित असेल ते गोलंदाज संकेतकडे. लोअर फुटला चेंडू ही त्या हातावर नियंत्रण ठेवू शकत नाही. एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न केला आणि वाईटचा सिग्नल पंच इथे करतायत रमेश म्हात्रे. पंचांची भूमिका सुद्धा खूप चांगली आली स्पर्धेमध्ये. रमेश म्हात्रे असो, निरंजन सावंत असो, एकही कॉन्ट्रोवर्सी नाहीये. आणि त्याचबरोबर पंचांच्या मागोमाग मी टेनिस क्रिकेट .in सुद्धा कौतुक करेन. खूप चांगलं क्लीन टेलिकास्ट, क्लीन अँड क्लिअर. 14 लाख सबस्क्रायबर सुद्धा पल्ला त्यांनी गाठला, त्याबद्दल निश्चित त्यांचे अभिनंदन सुद्धा. 14 लाख सबस्क्रायबर त्यांना मिळालेत. इट्स अ बिग अचिव्हमेंट. अप्रतिम फटका, सुपर शॉट, डीप एक्स्ट्रा कव्हरला, खूप चांगला कव्हर ड्राईव्ह आणि एकच धाव. षटक 4 इथे समाप्त होते. 4 षटकाकडे धावसंख्या आपण बघूया. अंकित जरी मला सांगतात पंढरीनाथ पाटोळे 46 ऑन द बोर्ड. 46 धावा पाण्याची मागणी ते करतायत. 46 धावा अंकित झाले धाव फलकावर. अजूनही मैदानावर 30 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे ते 24 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. लिंबे निवृत्ती विषय पाठिंबा यांचा संघाला. नरेश पाटोळे, पप्पू पाटोळे अष्टपैलू लाभले संघाला. राम पाटोळे, जितू पाटोळे नाद नाही यांचा कदायचा. थँक्यू. चला क्षेत्रक्षण लगेच सजवायचंय. जेम्स स्पोर्ट्स दहिवली. अजूनही मैदानावर तुम्हाला 24 चेंडू 30 धावा डिफेंड करायचे आहेत आणि बघायचं आहे ज्याप्रमाणे रोहितने बॅटिंग केली आहे आणि निश्चितच टेम्परामेंट इनिंग पाहायला मिळते ती म्हणजे पंकजकडून. आणि या दोघांवर मात्र निश्चितच खूप मोठी भिस्त असेल, खूप मोठी जबाबदारी असेल, खूप मोठं दारोमदार आहे या सामन्याचं. 24 चेंडू त्यांना 30 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. आणि 5वं षटक जसं सुरू होईल
पाचवं षटक जसं सुरू होईल, कारण शेवट सामना आहे, शेवट सत्रामध्ये सुरू होत आहे आणि 4 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 4 षटकांमध्ये धावा हव्या त्या 30 आणि बघायचं या मुवमेंटला कशा प्रकारे फाईट बॅक करणार गोलंदाजी करत असताना गोलंदाजी करणारा दहिवली या संघ की शेही संघ इथे मात्र सामना जिंकणार याचं धावतं वर्णन कॉमेंट्री बॉक्समधून घेऊन येत आहेत. हे आपण ऐकूया रिकी खाडे यांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद सर. यावेळेस मात्र पहिला चेंडू आणि पनिश केलं या चेंडूला. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, एका धावेची भर पडली. धावसंख्या पोहोचली 47 धावांवर. 47 रन ऑन स्कोर बोर्ड. 76 धावांचं टार्गेट आहे. निम्मा टप्पा या ठिकाणी षटकांचा पार झालाय. 29 धावांची आवश्यकता आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र टेम्परामेंट कॉन्सन्ट्रेशन लूज झाला आणि कर्णधार पंकज बॅक टू द पेव्हलियन. खऱ्या अर्थानं एक संजीवनी प्रदान करणारी विकेट दहिवली संघासाठी मिळतीये. झुंजार खेळी साकारून पंकज माघारी परततोय. नवीन फलंदाज रोशन येतोय. मागच्या मॅच मध्ये खूपच पडझड आपण बघितली होती शेही संघाची, पण या मॅच मध्ये स्टार्ट चांगली गेली. आता मात्र तब्बल 3 विकेट गमावल्या. षटक क्रमांक सुरू आहे 5वं. धावसंख्या 47. धावफलकावर सतीश यांची चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर विकेट. वेग आहे, पेस आहे, स्पीड, मोमेंटम न गोलंदाजी करतोय. विकेटचा वेध घेतो. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सतीश पाटील टू रोशन. यॉर्कर, क्या बात आहे. सुरेख चेंडू. पिच पूर्णपणे क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र म्हटलं जातं या चेंडूला. या चेंडूवर उत्तर भल्या भल्या फलंदाजांना सापडत नसतं. दहिवली संघासाठी अशा प्रकारचे चेंडू टाकावे लागतील. विकेटचा वेध घेण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल गोलंदाजांना. आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे शेही संघानं. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं हे सांगणं काय वेगळं नाहीये. वेग, चेंडू उसळी घेत नाहीये. पडल्यानंतर लो राहतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट एकदम मारण्याचा प्रयत्न होता, परंतु वेगवान असा गोलंदाज समोर आहे. गोल्डन आर्म गोलंदाज ज्याच्या शोल्डर मध्ये नक्कीच ज्याप्रमाणे बंदुकीची गोळी आरपार घुसते त्याप्रमाणे चेंडू टाकतोय. रनअप चांगला आहे, ऍक्शन चांगली आहे सतीश पाटील यांची. पुन्हा एकदा वेगवान चेंडू आणि यावेळेस मात्र रडार मध्ये चेंडू होता. मिड विकेट झोन मध्ये फील्ड केला गेला. याच दरम्यान धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावसंख्या पोहोचतीये या डबल्स न 50 धावांवर. संघाचा अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 76 धावांचं टार्गेट आहे. अजूनही तब्बल 26 धावा आवश्यक आहेत शेही संघाला जिंकण्यासाठी. लेफ्ट हँड बॅट्समन रोहित चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा सतीश पाटील टू रोहित. यावेळेस मात्र पूर्णपणे रडार मध्ये स्लॉट मध्ये चेंडू भिरकावून दिला, परंतु क्षेत्ररक्षक आहे, चुकी करणार नाही. यावेळेस मात्र अडसर दूर केला जातोय. रोहितची खेळी येते संपुष्टात. रोहित बाद. बॉलिंग परफॉर्मन्स या ठिकाणी दिसतोय दहिवली संघाचा.
सुरेख गोलंदाजी मागच्या षटकामध्ये आपण सतीशकडनं बघायला मिळाली. या षटकामध्ये अवघ्या 4 धावा आल्या, 2 विकेटचं पतन झालं. 5व्या षटकाचं विश्लेषण जर आपण बघितलं, पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 13 धावा, चौथ्या षटकामध्ये 8 धावा आल्या आणि या शेवटच्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा आल्या. सुपर्ब एफर्ट्स कमबॅक करतोय दहिवली संघ. खूप निर्णायक मॅच आहे. जो संघ जिंकेल तो खऱ्या अर्थानं बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असेल. धावा झालेल्या आहेत धावसंख्येवर 50. निरंजन सावंत सर प्लीज आपण ओके. पॉवर प्लेचं षटक असेल, बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. रोशन समोर आहे, नॉन स्ट्राईक एंडवर आहे एक तटाकीबाज फलंदाज हरेश. अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. षटक मार्गस्थ आहे 6. 18 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. मॅच खूप इंटरेस्टिंग आहे, रोमांचक अवस्थेत पोहोचलेला सामना. जो जीता वही सिकंदर. नेक्स्ट बॉल हर्षल. मोठा प्रहार आडव्या बॅटनं लॉफ्ट केलाय. वाईडिश मिडॉन मध्ये चेंडू येतोय. एक धाव कंप्लीट केली गेली. एकाच धावेवर समाधान मानावं लागलं. समीकरण बदलत आहे. 17 चेंडू 25 धावांची आवश्यकता. 25 runs in required in just 17 balls. अजूनही फलंदाज हरेश सारखा मातब्बर फलंदाज क्रीजवर आहे. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. गोल्डन चेंडू टाकावे लागतील. निर्धाव चेंडू टाकण्यासाठी प्रयत्नशील असेल दहिवली संघ. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न झाला. टायमिंग थोडं प्रॉपर झालं नाही, परंतु डीप मध्ये वाईडिश मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करेपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या 1 न पोहोचली. 52 धावांवर. 52 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 76 धावांचं टार्गेट आहे. मॅच खूप इंटरेस्टिंग आहे. सूर्य क्षितिजा पलीकडे चाललाय, पण जिंकण्याची जिद्द अजूनही दोन्ही संघांच्या मनामध्ये आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. कारण असं म्हणतात, प्रयत्ने वाळूचे कण रगडितात, तेलही गळे. फक्त प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल दोन्ही संघाला. नेक्स्ट बॉल. हर्षल गोलंदाजासाठी सज्ज. स्लॉट मध्ये, रडार मध्ये, डाऊन द ग्राउंड षटकार. ओ माय गुडनेस. लॉंग लॉंग लॉंग. काळजाची धडकन वाढली होती. चेंडू सरळ कॉमेंट्री बॉक्सला सलामी देतोय. काही इंचानं लाईव्ह स्ट्रीमरचा लॅपटॉप वाचला. एवढी ताकद या फटक्यामध्ये होती. जबरदस्त बॅटिंग. 6 धावांनी धावसंख्या पोहोचतीये 58 धावांवर. गोटात वातावरण आनंदाचं शेही संघाच्या. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू अटेम्प्ट करण्यात यश मिळालं. एकेरी धावसंख्येवर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. काय होईल या चेंडूवर? 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट केल्या गेल्या. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट शेही संघाच्याकडनं बघायला मिळतीये. आता मात्र ऍक्सेलरेटरवर पाय ठेवलाय. गाडी 100च्या नाही 200च्या स्पीडनं सुरू आहे. रोशन आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय. धावसंख्या 60. अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. षटक मार्गस्थ आहे 6. चेंडू शिल्लक आहे 2. नेक्स्ट बॉल. ओ माय गुडनेस, व्हॉट अ कमिटमेंट. चेंडू मा रेषा पार. चौकार. इथं आवड निर्माण केली प्रेक्षकांमध्ये. जबरदस्त सामना आपल्यापर्यंत पोहोचतोय. शहीद संघाचा फलंदाज नक्कीच रोशन मात्र आपल्या संघासाठी एक स्वप्नवत इनिंग खेळतोय, इनिंग साकारतोय. बॅटिंग पॉवर प्लेचा षटक. हर्षल यंगस्टर गोलंदाज प्रेशर फील करतोय.
फुलटॉस या वेळेस मात्र थोडं टायमिंग चुकलंय. झेल टिपण्याचा प्रयत्न झाला, प्रयत्नांची पराकाष्ठा केली गेली, परंतु 2 धावा मिळत आहेत. क्या बात आहे. हे षटक मात्र शेई संघासाठी वरदान ठरलंय. 6 षटकांचा खेळ आलाय संपुष्टात. धावसंख्या धावफलकावर 66 धावा. आता मात्र 12 चेंडू 10 धावांची आवश्यकता. तब्बल 16 धावा या षटकामध्ये फटकावल्या गेल्या. सामना खूपच रोमांचक होता. तब्बल 18 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता होती. पण एक वादळ मैदानात घोंगावत आहे. त्या वादळाचं नाव आहे रोशन. शहीद संघाचा एक धडाकेबाज फलंदाज स्वप्नवत खेळी साकारतोय आपल्या संघासाठी. आता समीकरण बदललंय. 12 चेंडू 10 धावा. गोलंदाज किशोर राईट आर्म ओव्हर द विकेटनं मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. या प्रकारचे चेंडू खऱ्या अर्थानं वरदान ठरतील दहिवली संघासाठी. 11 चेंडू 10 धावा. एक चेंडू हसवतोय, एक चेंडू रडवतोय. क्रिकेटचं स्पिरिट जपलं जात आहे. ना जीतना जरुरी आहे ना हारला जरुरी आहे. एक खेळ हे यारो से खेळणं जरुरी आहे. जिंकणं हारणं क्रिकेटचा भाग आहे, पण क्रिकेटमध्ये प्रेक्षकांच्या हृदयाची धडकन वाढवणं हेच तर मनोरंजन करतायत हे खेळाडू. सुपर्ब क्रिकेट बघायला मिळतं. नेक्स्ट बॉल. मोठा प्रहार हरेशच्या बॅटमधनं ब्रँडेड क्वालिटीचा षटकार. या चेंडूवर गदा फिरली होती हरेश नावाच्या फलंदाजाची. चेंडू सीमारेषे पार जातोय. 6 धावांची 4 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा आता मात्र लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच इंडिकेट करतात. या सिटीचा व्हाईट बॉल. निरंजन सावंत सर ऑफिशियल अंपायर. 3 धावांची आवश्यकता आहे आता मात्र जिंकण्यासाठी शही संघाला. संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. सुपर्ब 4 मध्ये जाण्यासाठी एक विजयी चौकार आवश्यक आहे. धावसंख्या झालेली आहे 73. 3 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. टायमिंग चुकलाय. झेल होईल का? ओ हाफ चान्सेस कन्वर्ट करायला पाहिजेत कॅचेस मध्ये, पण मात्र यावेळेस चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही सतीश. 2 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. मोठा प्रहार. यावेळेस मात्र उंची मिळाले, इलिव्हेशन मिळालं नाहीये. भूषण चूक करणार नाहीये. रोशनची खेळी संपुष्टात, पण आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलाय. व्हॉट अ नॉक बाय रोशन. दोन धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज निखिल. हरेश. मोठा प्रहार. यावेळेस मात्र यलगार षटकार. विजय संपादन.